सर काय सांगाल, आज तुम्ही मोर्चा काढलेला आहे, काय प्रश्न मागणी आहे तुमची? चिंपोले ग्राउंड जनजागृतीसाठी आंदोलन उभारलं आहे. ते लोकांना कळू दे की इथे कसं काय चाललंय. पण आम्ही इथे लोकप्रतिनिधी निवडून घेतलेले त्यांच्याबरोबर आम्ही इतके वर्ष अवलंबून होतो. पण इथे भ्रष्टाचार होत असताना ते गप्प बसलेत. ह्या गोष्टीचा आम्ही निश्चित करतो आहे. काय भ्रष्टाचार झालेला आहे नेमकं पूर्ण माहिती? इथे असं झालेलं आहे की खाजगी शाळेला 532चा प्लॉट हा त्यांना अनुदान दिलेला आहे. त्याच्यासोबत 533 सुद्धा देण्यात आलेला आहे. आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतो. आम्ही हे ग्राउंड बोलताना इतकी वर्ष सांभाळून ठेवलं, त्याचं रक्षण केलं. तिथे कोणत्याही प्रकारची झोपडपट्टी होऊ दिली नाही. पण त्याचा गैरफायदा हे महापालिका घेत आहे. पूर्ण मागणी काय करण्यात आलेली आहे आणि आज लोकप्रतिनिधी यांच्याकडून देखील तुम्ही निवेदन दिलं तर काय समजा? लोकप्रतिनिधीकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे, पण त्यांच्या कोणताही आम्हाला सपोर्ट मिळत नाही आहे. उलट ते सगळे उडावडीची उत्तरं देत आहे. आज ती लोक या आंदोलनात सहभागी झाले असते तर लोकांना पण आनंद झाला असता. पण ते सगळे मागे हटलेले आहेत. ते का हटले त्याचं कारण आम्हाला माहिती नाही आणि त्याचं स्पष्टीकरण पण त्यांना द्यावंच लागेल. आज तुमची मागणी जर पूर्ण झालेली नाही तर पुढची भूमिका काय असणार? आम्ही लोकशाही मार्गाने असं जन आंदोलन उभारून आम्ही आमच्या पद्धतीने ते घेऊन मोकळं राहू. कारण तुम्ही जर देऊ शकता तर तुम्ही परत ते घेऊ पण शकता. तर आमची मागणी आहे ते प्ले ग्राउंड म्हणूनच राहावं. आणि आम्ही पुढारी न्यूजचं आभारी आहे की त्यांनी या विषयाची दखल घेतली. त्याबद्दल आम्ही चिंपोली ग्रामस्थ मंडळातर्फे त्यांचे धन्यवाद बोलतो.